नाही. आणि जितकेच नाव आले का पुन्हा गरीब श्रीमंत मागळा लंगडा तर किती तुम्हाला लावायचे तर किती बी लावा. भारतीय नामुक म्हणून भारत देशात जन्माला म्हणून भारतीय झाला का जीव भारतीय. असं जर बारकाने विचार केला ना तर हे सगळे नाव आलेले आहेत आणि हे सगळे नाव एकदा जाणार आहेत. पुरुष मात्र व्यवहारात कायम आहे तसं चैतन्य कायम आहे. त्याच्यात कधी बदल फक्त समजून ध्यानात घेण्याची गरज आहे. सर्वश्रेष्ठी हा त्या नारायणाचा एक भाग आहे. आता बघा उदाहरण आपण घेतलेलं ते बी कमी पडत. कोणतं कोणतं उदाहरण घेतलं आपण? तिळाचं महाराज कोण उत्तर आलं काल आपण म्हटलं ना. तीळ 3.5 हाताचं शरीर आहे आणि 3.5 हाताच्या शरीरावर एक तीळ आहे. आपण तीळ नाही खात तसा एक काय तीळ आहे आणि त्या तिळामध्ये संपूर्ण हे 10 अवतार उत्पत्ती स्थिती परलय 14 भुवन स्वर्ग पाताळ ते काय हे वर्णन ते चालले ब्रह्मांडाचं ते सगळं कशावर ते एक तिचा आणि तो बी वास्तव स्वरूपात नाही कल्पित अंश काय दिलेलं आहे. हा कल्पित भागावर तितक्यामुळं एवढं ब्रह्मांड बसू शकतं का एवढं नाही. तो तीळ केवढा आहे आणि ते 3.5 हाताचं म्हणजे याचा अर्थ या ब्रह्मांडाला व्याप. मग आता ते 3.5 हाताचं शरीर तिळ्यात आहे का. एकदम बारीक आहे. मला काय म्हणायचं 3.5 हाताचं शरीर आहे ना मग त्या शरीरावरच तीळ आहे ना म्हणजे त्या तिळामध्ये शरीर नाही का. शरीराचा भाग आहे ना ते हे दिसायला म्हणजे शरीराचा भाग आहे ना त्याच्यामध्ये. पण तीळ चौकड आहे का. तस तुमचं स्वरूप वास्तविक सच्चिदानंद स्वरूप असं व्यापक आहे आणि आपल्याला आपण कळत नाही तेवढाच भाग आहे अविद्येचा किंवा मायेचा आणि त्याच्यामध्ये हे सगळं ब्रह्मांड आहे. सर्वश्रेष्ठी हा त्या नारायणाचा एक भाग आहे व तो स्वतः या सृष्टीच्या पलीकडे म्हणून त्याला काय म्हणते पर म्हणते. पर म्हणजे त्याच्या ते पर म्हणजे पलीकडे सृष्टीच्या पलीकडे अनंत प्रमाणाने आहे. तो कसा आहे अनंत म्हणजे त्याचं मोजमाप नाही त्याचं अनंत अपार. वस्तुतः त्याचे जरी परिणाम करिता येत नाही तरी अविद्या उपाधीमुळे त्याच्यावर असा अंशाचा आरोप होतो. त्याला करता येत नाही पण मला कळालं नाही की अविद्या आहे ना त्याच्यामुळं त्याला अंश म्हणायला काही त्याच्यावर आरोप झाला अंशाचा. म्हणून जीव सुद्धा खरा नाही ईश्वर सुद्धा खरा नाही. उपाधी संबंधाने ती नावं आले पण सच्चिदा आनंद परमात्मा मात्र व तो बर का होत असतो व तो तरी केवळ विशेष उपदेशक रितात आहे. शिष्य उपदेशक रितात आहे म्हणजे शिष्याला उपदेश व्हावा म्हणून त्याची कल्पना केलेली आहे. म्हणजे आपल्याला आपला बोध व्हावा म्हणून त्यांनी काय केलं केवळ पूर्वोक्त छांदोग्य श्रुतीस त्याला प्रमाण आहे. आता हे पंचदशीकार काय म्हणते श्रुती प्रमाण नाही असं नाही. अलीकडे जर पाहिलं तर गीता सुद्धा याला काय प्रमाण आहे. केवळ पूर्वोक्त छांदोग्य श्रुती त्याला प्रमाण आहे असे नाही तर श्रुतीचा अर्थ बरं का श्रुतीचा अर्थही निश्चित करणारे स्मृती वचन स्मृती म्हणजे गीता ते सुद्धा श्रुतीमध्ये सांगितलेलं ते बरोबर आहे असं भगवान सुद्धा सांगायचे त्याला प्रमाण आहे. कसं आहे ते सांगतात ना त्याचा श्लोकाचा आपण अन्वय घेऊ. मी हे सर्व जगत एका अंशाने व्यापून राहिलो आहे. भगवान म्हणतात तुला काय सांगू
हे कुठं सांगितलं माहितीये का? 10व्या अध्याय सांगितलं इथं दिलेले पहा. अध्याय 10 श्लोक 42 तर त्या प्रसंगाला काय सांगण्यात आलेले आधी की भगवंत म्हणले माझी व्याप्ती सगळं जग आहे, पण तुला इतकं कौरक सांगत बसू म्हणून तुला मी माझ्या विभूती योग आलेला. जसं दत्तात्रय महाराजांनी सांगितलंय की मी सगळ्या जगालाच गुरु केलेलं आहे, पण एवढं कौरक सांगत बसू त्याच्यातले 24 मी सांगतो गुण घेतलेले. तसं इथं म्हणजे माझ्या ज्या विभूती आहेत ना तुला मी सांगतो ठळ. मग त्याला विभूती योग म्हणले 10व्या अध्यायात. काय म्हणले? विभूती माझं स्वरूप समज उपाधी संबंध आहे. मी हे सर्व जगत एका अंशाने व्यापून राहिलो आहे असे भगवान श्रीकृष्णाने जगाचे एक देशित्व अर्जुनाला सांगितले आहे. जगाचं कसं आहे मग? जग सर्व व्यापक आहे का? पण आता बघा, आपल्याला आपलं गाव जास्त मोठं वाटतं का तालुका? तालुका जास्त मोठा वाटतो का जिल्हा जास्त वाटतो का मराठवाडा जास्त वाटतो का महाराष्ट्र जास्त वाटतो का भारत म्हणले की ते कोण्या खंडात आलं? असे किती खंड आहेत? 9 खंड पृथ्वी. म्हणजे एका पृथ्वीवर असे 9 खंड आहेत. आणि या पृथ्वीपेक्षा गुरुन हे ते पृथ्वी पाणी अग्नी वारण हे कसे येते जास्त व्यापक आहेत ना ते. हा केवळ पूर्वोक्त पुरुष सुप्त श्रुतीच याला प्रमाण आहे. श्रुतीचा अर्थ निश्चित करणारे स्मृती वचन भगवद्गीता अध्याय 10 12 श्लोक त्याला प्रमाण आहे असे या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे. आता मायारहित स्वरूपाच्या अस्तित्वाविषयी ऋग्वेद पुरुष सूक्तातील वचनही प्रमाण आहे. ऋग्वेद त्याच्यामध्ये याचं वर्णन आले रे. स भूमी ईश्वतो वृत्वा हेत्वा तिष्ठन्ते अंगुलम दश अंगुलम विकारावर्ती चित्रास्ती श्रुती सूत्र कृते वचहा. या भूमीला जे आपण बसतो ना, या भूमीला म्हणजे सृष्टीला सर्वथा व्यापून तो ईश्वर, सगळ्याला व्यापून तो ईश्वर 10 अंगुले अविशिष्ट राहिला आहे. 10 पाद आणि त्या पायाच्या अंगुल म्हणजे 10 राहिला आहे. तसेच विकारामध्ये बर का विकारामध्ये न राहणारे असे आत्म्याचे नित्य स्वरूपही आहे. विकारामध्ये न राहणारे म्हणजे निर्विकार असंही त्याच्यामध्ये व्याप्त आहे. अशा अर्थाची श्रुती व वेदांत सूत्र व्यास, वेदांत सूत्र लिहिणारे व्यास त्याचे बी वचन याविषयी प्रमाण आहे. पूर्वोक्त श्रुती व स्मृती यांना बळकटी आणणारी, तसं नाही का ही याची जमीन आहे, हो हे बल्ला बी म्हणाले हो याची जमीन आहे. तिसरा म्हणतो नाही हे का कागद बी लिहून आणलेलं आहे. म्हणजे काय झालं ती अशी आणखी काही प्रमाणे येथे दिले आहेत, पुष्कळ दिलेले आहेत. सभूमी इत्यादी श्रुती आहे, तरी प्रसिद्ध आहे. पुरुष सूक्त आहे, ऋग्वेदाचे अर्थ तो परमात्मा ही सर्व द्वैत रूपी सृष्टी सर्वता व्यापून त्याच्या पलीकडे आणखी अनंत प्रमाणाने स्वतःचे शुद्ध रूपाने राहिला आहे. याच्यामध्ये तर व्यापक आहेत, पण त्याच्यापेक्षा सगळ्यामध्ये व्यापून कोणा तो कसा आहे शिल्लक. अजून पाहत तुम्ही आपण जागृतीत आहोत, स्वप्न पडले की स्वप्नात बी आहोत, झोप लागली की झोपीत आहोत, पुन्हा जागे झाले की पण झोपही बी पुन्हा जागेपणी आहे. झोपीतच म्हणजे ते कुठं आहे
आणि आपली प्रगत आपलं असणेपणा. आता नाव वेगळे आले. जागृतीमध्ये विश्व नाव आलं, स्वप्नामध्ये तेजस नाव आलं, झोपेमध्ये प्राज्ञा नाव आलं, महाकारण देहामध्ये ते नाही ते नसन द्या. त्याचा ओहापो जास्त नाही ना. जसं इथं अभिमानी येत ना ईश्व अभिमानी, जागृतीचा मी काळागोर आहे, स्वप्नातला अभिमानी मी राजा झालो, झोपेतला अभिमानी मी झोपलो होतो, आणि महाकारण देहातला अभिमानी का हो खुर्चीवर बसणारे. सांगतो जास्त ते ऐकण्यात नाही ना. महाकारण देहातला अभिमानी प्रत्येक आत्मा कोणता आहे? प्रत्येक म्हणजे सगळ्यात असणारा आत्मा. आणि तिथं कोणता अभिमान आहे? तिथं हो बापू कोणता अभिमान धरला? जसं इथं मी काळा गोरा, मी झोपलो होतो, मी स्वप्नात सुखी दुखी होतो, हे काय अभिमान आहे. तसं सगळं चिंतन झाल्याच्या नंतर मी काळा गोरा नाही, मी सुखी दुःखी नाही, मी झोपणारा जागा सुद्धा नाही, माझ्यावर ते नाव आले होते अविचाराने. आता मला इथं पंचदशी ऐकायला भेटल्यामुळं मला हे सगळे असताना सुद्धा असं वाटायले मी याच्यावर हे असताना बरं का, हे नसताना नाही. आणि हे असताना सुद्धा मला आता खरे वाटणं, काय वाटणं खरं हे हरकत हे कम खरे वाटणं. आता ते असं ऐकायला व्यवस्थित भेटल्यामुळं आतापर्यंत मी बालक होतो हे खरं वाटलं, मी तरुण होतो खरं वाटलं, मी विधवा होतो खरं वाटलं, मी स्वभगवान खरं वाटलं. पण आता इथं हे सगळं असताना म्हणत असताना हे नाही, हे काय नाही आता खरे कशाहून कल्पित आहे. बदलणारे तर बदलणारे झाले. आता हे शरीर बदलणार वाटतं तुम्हाला कसं वाटतं? खोटं वाटतं? बदलणार वाटतं का खोटं वाटतं? बदलणार. खोटं कुठं वाटतं? कारण मदत जरा मालकाला कसं काय तुमची एवढी मदत करते ते. आता त्याचा खांदा सांगतो झेपत नाही, पण बाजार राजू आणते. सांगा ना काय ते. अरे बाबा, ह्याला जर खरं म्हणावा तर दोन कारण. याला जर खरं म्हणावं तर विचारापुढे टिकत नाही. एक कारण पैसे विचारता, आणि दुसरी गोष्ट खरं जर म्हणावं तर हे स्वप्नात असायला पाहिजे. काय आता स्वप्नात असं शरीर दिसत नाही का? हे शरीर दिसत हे असतं का? तिथं नसतं का? आणि ते इथं असतं का? मग ते इथं नाही म्हणून ते खोटं, आणि हे तिथं नाही म्हणून, आणि मी तिथे बी आणि इथे म्हणून झालं. जमलं का? जमलेलं. मग आता हे असा हे खोट आहे, आणि मी याचा अधिष्ठान परमात्मा खरं आहे, असं ज्ञान कुठं होतं? नाही, असं ज्ञान होतं म्हणजे महाकारण देह. महाकारण देह म्हणजे काय? तसं कळणं. मग आता मी सच्चिदानंद आहे, मी सच्चिदानंद हे म्हणायचं का खाली ठेवायचं? म्हणजे महाकारण देहाहून सुद्धा मी वेगळं असं लक्षात आलं का? म्हणजे सांगायचं तात्पर्य की मी चारीला जाणणारा त्याच्याहून कसा आहे. मग आता तिथं मात्र मी जाणणारा न बदलणार हे हाडमास असं नाही म्हणाय. तिथं काम त्याचं संपलं सामान्य रूपाने. मग सगळ्यामध्ये कसा आहे तो आपल्याला इतकाच मी सच्चिदानंद नाही वाटलं पाहिजे, प्रत्येक दिसणार वाटलं पाहिजे की ते सच्चिदानंदच आहे, आणि ते माझं काय आहे एवढंच नाही. म्हणून संकुचितपणा टाकून द्यायचा, आणि त्या व्यापकामध्ये एकरूप व्हायचं, आणि त्याचा मोठेपणा काढून टाकायचं. त्याला ओतप्रोत चिंतन म्हणजे कोणतं? मी तो आहे
आणि तो अनंतप्रमाणे स्वतःचे शुद्ध रूपाने राहिलो आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलं की मी सगळ्यामध्ये माझी व्याप्ती आहे, की माझी विभूती, म्हणून त्याला पूजा करीत पिपळाला, पक्ष्यामध्ये गरुडाला, माणसामध्ये कोणता समजा माणसामध्ये माणसामध्ये काय केलं माहिती आहे ने, तरुण पाहिजे, त्याला गुण चांगले पाहिजे, राजा पाहिजे, सगळ्या सुखाने तो संपन्न पाहिजे, नीतीने राज्य करणारा पाहिजे. तू मला त्याच्यामध्ये पाय, माझी विभूती समज. म्हणून तो इतका कसा आहे, चांगला आहे. संपत्ती आणि दया भाऊ रामकृष्ण. जेथे जेथे संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एका ठाया, ते विभूती जाण धनंजया. तिथं संपत्ती बी आहे आणि पुन्हा तिथं दया बी आहे. राजात काय पाहिजे, ती माझी काय कर तू. हो, एका आमच्या इथे एक ब्राह्मण होऊन गेले बिचारे. त्यांनी काय केलं माहितीये का, श्रीमंत म्हणून त्याच्याकडे आला. आणि याला वाटलं आता आपली तर फजिती चालली, हो तर बरा आला. मग त्याला सांगितलं की तुम्हाला काय लागले, ते तुमच्या ते हे आहे ना मुळावर, काय म्हणते त्याला, मूळ नक्षत्र आलं, तुम्ही असं असं काय करा म्हणजे मग ते काय होईल, त्याचं संकट न होतं त्याला. तरी पण काय केलं, मस्त थाटाने केलं, आणि जे काय मिळायचे ते. आता कसं काय मग भूदेव असे संत, म्हणून तिथे हे शब्द घातला, दया पाहिजे आणि तिथं काय पाहिजे, पुन्हा संपत्ती पाहिजे. कोणाला बी त्याचं काय करता आलं पाहिजे. असे बऱ्याच विभूत्या त्यांनी काय केलेले आहेत. तुम्ही 10 अध्याय घरी वाचा, 42 श्लोकावर ते तुम्हाला पाहायला भेटा. आलं लक्षात. प्रतिपादन करते या सूत्राने किंवा विकारभूत द्वैतात न राहणारे असे परमेश्वराचे शुद्ध रूपही आहे व तसे श्रुतीने सांगितले आहे. तात्पर्य, सृष्टी हा परमेश्वराचा अगदी शुल्लक असा एक भाग आहे. जसं तीळ एक शुल्लक भाग आपल्या शरीरावर आहे. ही गोष्ट श्रुती, स्मृती व न्याय यांनी सिद्ध केलेली आहे. आपलं आलं आहे. पण ही सृष्टी जर परमेश्वराचा एक भाग आहे, तर मग तो निरांश कसा, अशी शंका केलेली. ही काय म्हणता, हो, पण ही सृष्टी जर त्या परमेश्वराचा एक भाग आहे, तुम्ही एक भाग म्हणले ना, मग त्याला निरांश कसं म्हणतात. तो आला ना अंश, मग एका भागाला असा ना. पण त्याच्यामुळं तुम्हाला पुरुष न म्हणताना काय म्हणावं लागेल, तुम्ही पुरुष आहेत निर्वंश. ते बाजूला बसली बाई, कोण बाई, आमची बहीण. आमची बहीणच म्हणा ना, आता आमचे मेवणे समजून घ्या, वयाने सारखे आहेत ना. आमची बहीण तुमच्या एका बाजूला बसल्यावर तुम्हाला काय म्हणून घ्यावं लागेल, अर्धांगी. ही झाली तुमची अर्धांगी, पण तुम्हाला काय म्हणून घ्यावं लागेल, तिचा म्हणजे आलं का नाही. मग आता ते अंश आलं का तितका, मग तुम्ही निरांश कुठं राहिले. कसं बाबा, हे सगळं खरं आहे, आम्हाला मान्य आहे. पण ते जर एका भागाला शुल्लक का असाना, उजवीकून नाही, डावीकून, म्हणजे आता डाव म्हणजे डाव, सगळं डावच. हे पहिले डाव आहे, हे जमीन डावी, हे काय भाजी बरोबर नाही, डावी म्हणजे आता डाव म्हणजे आता डावे राहिले नाही, त्याच्यामुळे त्याला पावर आला, डाव नाही म्हणून घ्यायचं. ते उगा आता सिद्धांत पटण्याकरता आहे. मनुष्य देह परमार्थ करता चांगला आहे, पण ही मला वाटतं ही काहीतरी पुरुषांनी केलेली, काय ईश्वराने निर्माण केलेलं नाही, ही पुरुष प्रकृती झाली, मानव निर्मिती. हे डाव 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 झालं तर लेकरू होण्या डावी का उजवी आहे, तुम्हाला खाऊ घालण्यात डावी का उजवी आहे,
सगळ्या कामात उजी तिला काम म्हणायचं हा तुम्ही जाऊ द्या बरं हे तुम्ही एक महिनाभर जा बरं तिकडे पहा बरं हे बापूची बरकती 2 किलो वजन कमी ते उगाच मानवाने काय केले ती एक प्रकृती गेली पाहायला गेलं तर मुक्त होण्यात दोन्ही कसे येत भजन करण्यात कसे श्वास घेण्यामध्ये सगळ्या गोष्टीत कसे येते पण त्याला एक तिथून प्रघात आला ती प्रकृती जशी परतंत्र आहे ना तसं हिला सुद्धा काय केलेलं आहे परतंत्र आपण ठेवलेले तर श्लोक एक वाचून काढू फार महत्वाचा आहे ही सृष्टी जर परमेश्वराच्या एका भावावरती निरंश कशी आहे तर त्या श्लोकाचा 28व्या श्लोकात सांगतो म्हणजे ते त्या श्लोकाचा भावार्थ आपण पाहू अंशरहित ब्रह्माच्या ठिकाणी अंशाचा आरोप करून हे द्वैत सर्व ब्रह्माच्या आश्रयाने राहते व ती तिच्या काही भागाच्या आश्रयाने राहते असं विकल्प केलेला आहे असे विचारणाऱ्या शिष्याला किंवा वाद्याला उद्देशून श्रोत्याने हित इच्छिणारी श्रुती त्याच्या भाषेनेच उत्तर दिलेलं आहे सांगायचं तात्पर्य परमात्म्याचे निरांशत्व वास्तविक आहे परमात्म्याचं निरांश आहे ना कसं आहे ते वास्तविक आहे व अंशत्व कल्पित आहे एवढं सांगायचं ती कल्पित असल्यामुळं ते सगळं तिच्यामुळं काय झालं ते आता तिचं आधी वर्णन केलं ना कोण बाजूला बसली ती जिला अस्तित्व नाही तिला नाही म्हणता येत नाही तिला आहे म्हणता येत नाही सत असं तावून विलक्षण अशी कल्पित आणि ती कल्पित संबंध सुद्धा कसा झाला मग कल्पित झाला आणि त्या कल्पितामुळे सगळं पसारा कसा झाला पुन्हा कल्पित झाला आणि ती नसली तरी हो आहे आणि ती असली तरी हो नवरदेव म्हणलं तरी तुम्हाला बाकीचे लोक नवरदेव म्हणते भाऊ का भाऊ म्हणते भाऊचं नातं तर म्हणतं सासरवाडी कोण आहे का आपल्या कुळ आपले भाऊ